विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला आपण सामाजिक अध्ययनाच्या संशोधनाच्या पद्धती पाहत आहोत युनिट 2 मध्ये. त्याच्यामध्ये ऐतिहासिक अध्ययन पद्धती, तुलनात्मक अध्ययन पद्धती, प्रकारात्मक अध्ययन पद्धती आणि सहभागी निरीक्षण अध्ययन पद्धती या 4 अध्ययन पद्धती आपण पाहिल्या आहेत. तर आदिवासीचा अभ्यास करत असताना, आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक पद्धतीने अध्ययन करताना भूतकाळातल्या घटनांचं विश्लेषण योग्य पद्धतीने करता येत नाही, ही त्याची मर्यादा आहे. तुलनात्मक पद्धतीने अध्ययन करत असताना, तुलनात्मक पद्धतीने 2 समाजाचं अध्ययन करत असताना, आदिवासी ग्रामीण, आदिवासी नागरिक यांचं अध्ययन करत असताना या पद्धतीमध्ये 2 समाजाची तुलना करता येते, पण 2 समाजाची तुलना सर्वांगीण पद्धतीने करता येत नाही. आणि तुलना करत असताना काहीतरी गृहीत धरावं लागत असतं, ती गृहीत धरलेलं चुकलं की तुलना चुकत असते. सहभागी निरीक्षणामध्ये सहभागी निरीक्षण करत असताना संशोधक हा त्या समूहाचा भाग बनत असतो. त्या समूहामध्ये तो 4-4 वर्ष राहत असतो. त्यांच्यामध्ये तो त्यांचा भाग म्हणून राहत असताना त्यांची जर भाषा त्याला येत नसेल किंवा त्यांच्या गटात तो एकरूप झाला असेल तर संशोधन बाजूला राहतं, हे त्याची मर्यादा आहे. अशा पद्धतीच्या प्रकारात्मक पद्धतीमध्ये प्रकारात्मक पद्धत आज नामशेष झालेली आहे. प्रकारात्मक पद्धतीनं आज कुणीही अभ्यास करत नाही. टॉलकॉट पार्सन, रॉबर्ट मर्टन आणि आजच्या काळामध्ये टर्नर नावाचा एक संशोधक आहे, हे प्रकारात्मक पद्धतीनं अध्ययन करतात. तर 1920 मध्ये प्रकारात्मक पद्धतीच्या अध्ययनाला सुरुवात झाली. ते आज तगायत केलं जातं, परंतु आजच्या कालखंडामध्ये दुसऱ्याच अध्ययन करण्याच्या पद्धती सामाजिक मानवशास्त्रामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये विकसित झालेल्या आहेत. तर प्रकारात्मक पद्धत आज मागे पडत चाललेली आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता त्याच्या पुढची जी पद्धत आहे ती ही फील्ड वर्क मेथड, क्षेत्रकार्य अध्ययन पद्धती. तर ही फील्ड वर्क मेथड दुसरं तिसरं काही नसून सगळ्या जी पद्धती आहेत अध्ययनाच्या, ऐतिहासिक पद्धत, तुलनात्मक पद्धत, प्रकारात्मक पद्धत, सहभागी निरीक्षण पद्धत, या सगळ्या पद्धतीमधलं काही चांगलं उचलून योग्य घेण्यासारखं घेऊन ही क्षेत्रकार्य पद्धती बनवलेली आहे. ह्या पद्धती समाजशास्त्रामध्ये भले योग्य असतील, ऐतिहासिक पद्धती असेल, तुलनात्मक पद्धत असेल, सहभागी निरीक्षण असेल, प्रकारात्मक पद्धत असेल, हे सगळ्या पद्धती समाजशास्त्रामध्ये योग्य आहेत. परंतु सामाजिक मानवशास्त्राचा अध्ययन करत असताना तो आदिवासीचा अभ्यास आहे आणि आदिवासीचा अभ्यास करत असताना ह्या वरच्या 4 पद्धती फारशा उपयुक्त ठरत नाही. आणि सगळ्यात जास्त जर कोणती पद्धत उपयुक्त ठरत असेल तर ती क्षेत्रकार्य अध्ययन पद्धती आहे. म्हणजे सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या ज्यांचा अभ्यास करायचा आहे त्या क्षेत्रात जावं लागतं. म्हणजे इथं राहून, मुंबईमध्ये राहून आपल्याला आदिवासी कळणार नाही, औरंगाबादमध्ये राहून आपल्याला आदिवासी कळणार नाही, अकोल्यात राहून आदिवासी कळणार नाही. तर आदिवासी समजून घेण्यासाठी आपल्याला ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात जावं लागेल. विदर्भात असाल तुम्ही तर सह्याद्रीच्या रांगा, मेळघाटमध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि मेळघाटच्या वेगवेगळ्या टेकड्यांच्या त्या वेगवेगळ्या कपारीमध्ये कुठंतरी 5-6 घरं आदिवासींची दिसतील, कोरकू जमातीची दिसतील. मी स्वतः त्यांच्यापर्यंत जाऊन आलेलो आहे. कुठंतरी 15-20 घरं टेकडीवर असतात आणि पुन्हा पुढं कुठंतरी थोडं 4 किलोमीटर गेलं झाडीमध्ये कुठंतरी पुन्हा 15-20 घरं असतात आणि कुठंतरी अशा पद्धतीची बाजारपेठ असते. थोडं मोठं गाव असेल तिथं बाजारपेठ असते. तर ह्यांना जर समजून घ्यायचं असेल, यांचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागेल आणि त्यांच्यापर्यंत जाऊन जे अभ्यास करायला त्यालाच क्षेत्रकार्य पद्धती असं म्हणत असतात. तर हे क्षेत्रकार्य पद्धतीचा जो अभ्यास आहे हा 19व्या शतकामध्ये करण्यास सुरुवात झाली. पहिल्यांदा ख्रिश्चन मिशनरी आदिवासीपर्यंत गेले, नंतर ब्रिटिश लोक आदिवासीपर्यंत गेले, नंतर भारतीय शासनाचे काही प्रतिनिधी नोकरशाहीचे लोक आदिवासीपर्यंत गेले आणि तिथं जाऊन त्यांनी आदिवासीच्या अध्ययनाला सुरुवात केली. आणि मग आदिवासीचा अभ्यास करत असताना त्यांनी आदिवासीची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. ठक्कर बाप्पा नावाचा एक समाजशास्त्रज्ञ तो आदिवासीमध्ये गेला. त्याच्यानंतर फ्रेंच समाजशास्त्रज्ञ लुई डुमा नावाचा आहे, तो आदिवासीपर्यंत गेला. तर याने आदिवासीमध्ये राहून त्यांचे भाषा आत्मसात करून त्यांच्या समूहाचा भाग बनून काही संशोधन केलं आणि त्याच्यातून त्यांनी काही वाक्य बाहेर पाडले की त्यांच्या संशोधनाचा काही सार बाहेर आला की देशात परिवर्तन होत आहे पण समाजात परिवर्तन होत नाही. हे फ्रेंच विचारवंत लुई डुमानं म्हटलेलं आहे की देशात खूप बदल झाला पण समाजात बदल झाला नाही, असं त्यानं 1990च्या दशकामध्ये म्हटलं होतं. तर आज तिथून पुढं आज 90, 100, 10, 20
म्हणजे तिथून पुढे 30 वर्षाचा कालखंड उलटून गेला तरी तेच वाक्य मला आज बरोबर वाटते की समाजात फारसा बदल झालेला नाही. तर या पद्धतीनं 19व्या शतकामध्ये क्षेत्रकार्य पद्धतीचं अध्ययन करण्याला सुरुवात झाली. ह्या सगळ्या पद्धतीचा सार या पद्धतीत आहे. या सगळ्या पद्धतीला नामशेष होत आहेत, कमी महत्वाचे आहेत, म्हणून ही नवी पद्धत मानवशास्त्रामध्ये अध्ययनाला सुरुवात केली. आणि मग मॉर्गनचा जो अभ्यास आहे तो परत इथं क्षेत्रीय कार्य पद्धतीचा आहे की ज्या त्या ट्रॉबॅट बेटाच्या आदिवासीमध्ये गेला, त्यांचा तो भाग बनला, त्यांच्यासोबत राहायला 4 वर्षे आणि त्यानं काही नवीन संशोधन केलं, ती मांडलं. ते त्यानं ट्रॉबॅट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतं की मॉर्गननं कोणत्या आदिवासी जमातीचं अध्ययन केलं, तर त्यानं ट्रॉबॅट नावाच्या बेटावरच्या आदिवासीचं अध्ययन केलं. तर ह्यानं या पद्धतीने अध्ययन केलं. त्याच्यानंतर इव्हान पिचर्ड नावाचा एक सामाजिक मानवशास्त्रज्ञ आहे. तो असं म्हणतो की या क्षेत्रकार्य अध्ययन पद्धतीचे काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये सगळ्यात जास्त हा प्रश्न मुद्देसूद लिहिता येतो. बाकीचे प्रश्न तुम्हाला मुद्देसूद लिहिता येणार नाही. 16 मार्काला हा प्रश्न आला तर तुम्ही हा जास्त लिहायचा प्रयत्न करा, याच्यामध्ये तुम्हाला काही मधलं मांडता येईल. तर याच्यामध्ये काय आहे की याची वैशिष्ट्ये काय आहे, तर क्षेत्रकार्य पद्धतीमध्ये अध्ययनाचा कालावधी महत्वाचा आहे. की क्षेत्रकार्य पद्धतीने अध्ययन करायचे, समजा तुम्हाला सामाजिक मानव आदिवासीचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही एखाद्या मेळघाटचं अध्ययन केलं, ठरवलं, परंतु अध्ययन करत असताना तुम्हाला तुमच्या कालावधीची नोंद करावी लागणार आहे. मला किती वर्षासाठी अध्ययन करायचं आहे. तुमचं जर एमकिल असेल तर एमकिलचा कालावधी 6 महिन्याचा असतो. पीएचडी असेल तर पीएचडीचा कालावधी 2 वर्षाचा असतो. तुमचा एखादा शासनाचा प्रोजेक्ट असेल तर त्याचा कालावधी 3 महिन्याचा असतो. 3 महिन्यामध्ये तुम्हाला तिथली माहिती घेऊन जायची असते. तर अध्ययन करत असताना त्या अध्ययनाचा कालावधी महत्वाचा आहे क्षेत्रकार्य पद्धतीमध्ये. की तुम्ही मेळघाटमध्ये जाणार, तिथं कुठं राहणार, पुन्हा तुम्हाला भौगोलिक अभ्यास करावा लागेल की इथं कोरकू जमात आहे, मग दुसऱ्या जमाती कोणत्या आहेत, मग मला अभ्यास कोरकूचा करायचा आहे का दुसऱ्या जमातीचा करायचा, मग राहायचं कुठं, त्यांच्यासोबत कसं सहभागी व्हायचं, त्यांचे कोणत्या कालावधीमध्ये सहभागी व्हायचं, हे सगळं तुम्हाला ठरवावं लागणार. अशा पद्धतीनं क्षेत्रकार्य पद्धतीचा अभ्यास करत असताना कालावधी महत्वाचा असतो. सरासरी आदिवासीचा अभ्यास करत असताना जो आदर्श नियम सांगितलेला आहे की किती कालावधी द्यावा, तर अध्ययन करत असताना कमीत कमी 4 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. मॉर्गननं सांगितलं की एखाद्या समूहाचा अभ्यास करत असताना तुम्हाला समूहाचा आचार-विचार समजून घ्यायचे असतील, त्यांची जीवन पद्धती समजून घ्यायची असेल तर कमीत कमी त्यांच्यामध्ये तुम्हाला 4 वर्ष राहावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्ययनाची भाषा. कोणत्याही समूहाचं अध्ययन करत असताना आपल्याला त्याची भाषा आली पाहिजे. म्हणजे आदिवासीची भाषा जरी तुम्हाला येत नसेल तरी तुम्हाला त्यांची भाषा शिकावी लागेल, त्यांच्यामध्ये राहून. 4 वर्ष राहायचं म्हणल्यानंतर भाषा बऱ्याच वेळा 1 वर्षामध्ये भाषा येते माणसाला. ते काय बोलतात जरी तुम्ही ऐकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला 1 वर्षामध्ये भाषा येत असते. म्हणजे कलेक्टरला फक्त इंग्लिश आणि हिंदी येत असते पहिल्यांदा, परंतु कलेक्टरची जर निवड जर कर्नाटकमध्ये झाली तर त्याला कर्नाटकची भाषा पहिल्यांदाच तो गेल्याच कर्नाटकी भाषेचं 4 घेतो समोर. तो आसामला गेला तर आसामची भाषा समोर घेतो की आसामची भाषा काय, कळच्या जागी ते काय वापरतात हे तो शिकत असतो. आणि जोपर्यंत त्याला ती स्थानिक भाषा येत नाही तोपर्यंत त्याला तिथं काम करता येत नाही. पहिली अटॅक तिथली भाषा शिकून घ्या. तसंच इथं आदिवासीचा अभ्यास करत असताना आदिवासीची सर्वप्रथम तुम्ही भाषा शिका. ते काय बोलतात, त्यांची काही लिखित भाषा नाही. आपल्याला कळला बेंगलोरचे लोक काय म्हणतात, कर्नाटकचे लोक काय म्हणतात समजून घेता येईल, पण आदिवासीमध्ये कळला काय म्हणतात तिथं लिखित स्वरूपाचं नाही. त्यांची एक बोली भाषाच असते. ती फक्त बोली भाषाच बोलली जाते, त्याचं लिखित साहित्य कोणतंच नाही. त्यांचे लोकगीत असतील तरी ते बोलीतच आहेत, लिखित स्वरूपात नाही. तर ते कशाला काय म्हणतात ते त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आणि मग ती शिकल्यानंतर त्यांची आचार-विचार जीवन पद्धती आपल्याला कळू शकते. ते जर आपल्याला आत्मसात झालं नाही तर ते कळू शकत नाही. त्याच्यामुळे फील्ड वर्क करत असताना त्यांची भाषा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांची भाषा अवगत करून आपल्याला आपली माहिती मिळवायची आहे. त्याच्यानंतर आहे अध्ययनाचं क्षेत्र. आदिवासीचा अभ्यास करायचा आहे, पण आदिवासीचा अभ्यास करत असताना अकोला जिल्ह्यामध्ये आदिवासी आहेत, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आहेत, अमरावती जिल्ह्यात आदिवासी आहेत, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात आदिवासी आहेत. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी आहेत. पण मला नेमका अभ्यास कुठला करायचा आहे, म्हणजे कोरकूचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला अमरावती जिल्हा निवडावा लागेल.
आणि जर तुम्हाला दुसऱ्या जमातीचा अभ्यास करायचा असेल, ठाकूर जमातीचा अभ्यास करायचा असेल तर दुसरा जिल्हा निवडावा लागेल. त्याच्यानंतर कोकणस्थ आदिवासी निवडायचे असतील तर तुम्हाला ठाणे जिल्ह्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळे अध्ययन करत असताना अध्ययनाचं क्षेत्र निवडावं लागतं. कोणत्या क्षेत्राचा मला अभ्यास करायचा आहे, कोणत्या भागाचा मला अभ्यास करायचा आहे, हे जर तुम्ही नीट ठरवलं तर तुम्हाला अध्ययनाची दिशा ठरवता येत असते. की मला जर अकोल्याचा अभ्यास करायचा आहे तर मला जालन्याला जायची मुळात गरज नाही, इथून मी इकडे अकोला जातो, हे सोपं आहे. त्याच्यानंतर अकोल्याला जायचंय तर मग या पद्धतीने जायचंच नसतं. तर त्या क्षेत्रामध्ये किती जमाती आहेत, किती खेळाची निवड करायची आहे, त्या निवड करत असताना सहहेतुपणे करायची का सोयीस्कर पद्धतीने करायची का लॉटरी पद्धतीने करायची, हे तुम्हाला ठरवावं लागत असतं. तर या पद्धतीनं अध्ययनाचं क्षेत्र सुद्धा क्षेत्र कार्य पद्धतीमध्ये महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सहभागी निरीक्षण. मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षण केलं, पण निरीक्षण करत असताना वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण करावं लागत असतं, पूर्णपणे तटस्थ राहून निरीक्षण करावं लागत असतं, वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण करावं लागत असतं, योग्य पद्धतीने निरीक्षण करावं लागत असतं, वस्तुनिष्ठ निरीक्षण करावं लागत असतं. पक्षपातीपणा चालत नाही. मी पाहायला एक मानलं एक असं नाही चालत. किंवा बऱ्याच वेळा संशोधकांना जे मांडलं, जेव्हा संशोधकाचं संशोधन पुढचे लोक जेव्हा तपासतात, मी 4 वर्ष अध्ययन केला कोरकू जमातीचा, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिथं गेलो तपासायला एखाद्याकडे गेलो तर ते आपल्याला प्रश्न विचारत असतो की तुम्हाला ते जेव्हा ते नृत्य करतात, आदिवासी जेव्हा सण समारंभ साजरा करतात, नृत्य करतात, होळीचा सण साजरा करतात, तर नृत्य करत असताना त्यांच्या टोपीला काय असतं असं तो विचारतो संशोधक. काय विचारतो की ते निरीक्षण तुमचं आहे का नाही. म्हणजे कोरकू जमातीच्या लोकांच्या टोप जर घालत असतील तर त्यांच्या टोपीला मोराचं पंख असतं असं त्याला माहित असतं. मग तुम्ही पाहायला तेव्हा होतं का नाही. मग स्त्रिया कोणतं वस्त्र घालतात, मुली कोणत्या वस्त्र घालतात, वयस्कर स्त्रिया कशा राहतात, त्यांची एक ध्येयबोली आहे, त्यांची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे विवाहित स्त्री, अविवाहित स्त्री हे त्यांचे वेगळ्या पद्धतीचे पेहराव आहे. मग तो आपल्याला संशोधक आपल्याला विचारत असतो की तुम्ही तिथं गेल्यानंतर विवाहित स्त्री तुम्ही कशी ओळखाल, कुमारिका कशी ओळखाल. तर त्याचे काही वेगळे, जसं मी सांगितलं टोपाला कोणीतरी मोराचा पंख लावते, तर हेच एक जण फक्त एकच पंख लावतोय, तर एखाद्या जमातीमध्ये ती पूर्ण मोराचा गुच्छ मारतात. म्हणजे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आदिवासीचे असतात. तर ते लक्षणं त्याच्यात आलेत का नाही तो तपासणारा पाहत असतो. आणि ते त्यांच्या जमातीचे काय काय लक्षणं आहेत, त्यांचं देवक काय, त्यांचं कुळदैवत काय, ते कशाला देव मानतात, त्यांचा मूळ पूर्वज कोण आहे, ही सगळी माहिती आपल्याला आपल्या निरीक्षणातून घ्यायची आहे. की काही जण म्हणतात मूळ पुरुष हा आहे, हा म्हणतो मूळ पुरुष हा आहे, तर नेमकं काय आहे. तर मग हा या जमातीचा सदस्य आहे का दुसऱ्या जमातीचा सदस्य आहे, ह्याची चिकित्सा आपल्याला करायची आहे. मग मूळचे हे कुठले आहेत, ही जमात कुठली आहे मूळची, बाहेर देशातून आणले की मूळची इथली आहे, हे पण आपल्याला त्याच्या आधारे शोधायचं असतं. तर या पद्धतीनं निरीक्षण करत असताना योग्य निरीक्षण, वस्तुनिष्ठ निरीक्षण, शास्त्रीय निरीक्षण हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर संशोधन करत असताना ज्ञापकाची निवड. ज्ञापकाची निवड म्हटल्यानंतर आपल्याला ज्ञापकाची निवड मुद्दा पाठ करून घेतला, पण पुढं काय, मी सुद्धा इथं कंसात लिहून ठेवलं ज्ञापकाची निवड, पण मला पुढं काहीच कळणार की ज्ञापक म्हणजे काय. कधी कधी इंग्रजी सोपं असतं, मराठी अवघड असतं. तर ज्ञापकाची निवड म्हटल्यानंतर मलाही प्रश्न पडला की ज्ञापक म्हणजे काय. तर ते इन्फॉर्मेशन, माहिती सांगणारे जे लोक असतात कोणत्याही समाजामध्ये, की गावात गेल्यानंतर कुणीतरी 2 माणसं आपल्याकडे येतात आणि ती माहिती सांगायला लागतात की या गावचा इतिहास काय, या गावचा भूगोल काय, कंचनीचा माल कधीपासून आहे, किती मजल्याचा होता, मग पडत आता काय तिथं मजल्याचं आकर्षण तर गेलं बाजूला, पण होतं तिथं आता भीती वाटते, काय कारण आहे, ती सगळी माहिती तो सांगत असतो. तर अशा पद्धतीची ही जी माहिती देणारे लोक असतात प्रत्येक जमातीमध्ये, आणि ही माहिती देणारे जे लोक असतात त्यांची योग्य निवड करायची असते. पण आपण माहिती देणारे चुकीचे निवडले तर संशोधक वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता असते. काही लोक आकर्षक पद्धतीने आपल्याला काहीतरी सादर करतात, आपल्याला वाटतं की यांच्याकडून आपल्याला चांगली माहिती मिळेल, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना तेवढंच येतं, त्याच्या पुढे काही सांगता येत नाही. आणि मग आपल्याला परत 2 माणसांची नवी निवड करावी लागत असते. जसं आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर गाईडची निवड करत असतो, त्याच्यानंतर कोकणात गेल्यानंतर गाईडची निवड करत असतो,
ताडोबामध्ये गेल्यानंतर गाईडची निवड करत असतो. तो गाईड आपल्याला माहिती सांगत असतो. रायगड किल्ल्यावर माहिती सांगत असतो की हा 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि 400 वर्षापूर्वीचा इतिहास असताना इथं हे होतं, सैन्य इथं होतं, बाजारपेठ इथं होती, किल्ला इथं होता, सिंहासन इथं होतं. ते सिंहासन आज ब्रिटन मध्ये नेऊन सोन्याचं सिंहासन, इतक्या मानाचं सिंहासन आज इथं नाही, कुठं आहे मग तो सांगतो हे सिंहासन ब्रिटिश सरकारनं ब्रिटनला घेऊन गेलेलं आहे आणि ते कुठं ठेवलंय हे सुद्धा तो सांगतो. म्हणजे या पद्धतीनं हे जी ज्ञापक आहेत हे संशोधन करत असताना स्वतःचे काही 2-4 माणसं इथून न घेऊन जाता तिथल्या 2 माणसाची 4 माणसाची आपल्याला निवड करावी लागत असते. ती माणसं आपल्याला योग्य दिशा देत असतात. हे लोक इथंच का राहिले, इथंच का दोघे बाहेर टिकून आहेत, त्यांना काय अपेक्षा आहे, त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन काय आहे, ते समाजाविषयी काय पाहतात, देश त्यांना माहित आहे का नाही. म्हणजे बऱ्याच आदिवासीचा अभ्यास करत असताना संशोधकाला असं लक्षात आलं की त्यांना देश म्हणजे अकोला जिल्ह्यालाच ते देश समजतात. देशाचे पंतप्रधान कोण म्हणलं की ते मनमोहन सिंग म्हणतात. मधात बदल झाला आणि दुसरे आले की त्यांना माहितच नाही. म्हणजे असं काय म्हणतात तर त्यांना देश कवा तरी जनगण मन लागतं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, त्यालाच ते देश म्हणतात. पुढे त्यांना काही फारसं माहित नसतं. तर ही जी त्यांची जी संकल्पना आहे ते असं का म्हणतात तर हा ज्ञापक आपल्याला सांगत असतो. ज्ञापक सांगतो की इथं आमच्यापर्यंत योजना आल्या नाहीत, आमच्या लोकांचं शिक्षण झालं नाही, आम्ही दुर्गम भागात राहतो, आमचे लोक बाहेर जात नाहीत, फक्त बाजारला जातात, तिथून वापस येतात आणि आपलं जीवन जगतात आणि कुठला तरी एखादा उद्योगातला माणूस येतो आणि तिथं कामाला नेतो, तो आणून सोडतो, याच्या पलीकडे आमचं जीवन नाही, म्हणून यांना बाहेर जगाची ओळख नाही हे आपल्याला सांगत असतो. ते आपल्या संशोधनात येत असतं. तर अशा पद्धतीचे जी माहिती सांगणारे जे लोक असतात त्यांची निवड संशोधक करत असतो आणि चांगल्या लोकांची निवड केली तर संशोधन योग्य दिशेनं जाण्याची शक्यता असते. पुन्हा दुसरं पुढचं आहे की नैसर्गिक पर्यावरणाचं ज्ञान आहे. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर मुंबईचे लोक जर आहेत, मुंबईचे लोक जर विदर्भात अध्ययन करण्यासाठी येतील या दिवसामध्ये, तर फक्त त्यांच्या ज्ञानाच्या आधारे जर ते येतील तर ते स्वेटर घेऊन येणार नाही, ते टोपी घेऊन येणार नाही, ते जर्किन घेऊन येणार नाही, फार मोठं थंडीचं साहित्य ते आणणारच नाही. कारण का त्यांना थंडी असते हे मुळात माहीतच नाही. ते ज्या भागामध्ये राहतात तिथं थंडी नसते, तिथं दमट वातावरण असतं. आणि मग त्यांचं काय चुकतं की जसं जसं त्यांचं सांगली, मिरज, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर जेव्हा नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ अशी जेव्हा ते सांगलीपासून पुढे त्यांना थंडी वाजायला सुरू होते आणि त्यांच्या लक्षात येते की आपण तर ते साहित्य आणलं नाही, आता इकडंच विकत घेऊ. का तर त्यांचं नैसर्गिक पर्यावरणाविषयीचं ज्ञान आपलं होतं. आणि आपण इकडून ठाणे जिल्ह्याचा अभ्यास करायला जाऊ तेव्हा आपण सगळे साहित्य नेसू जाऊ की डोळ्याला चष्मा, वरून टोपी, खालून व्यवस्थित गुंडाळलेलं स्वेटर, मास्क सगळं. पण आम्हाला तिथं गेल्यानंतर असं लक्षात येईल की हे बिनकामीच पसारा आणला, मी इथं काहीच गरज नाही, इथं गरमी होते उलटी. का तर नैसर्गिक पर्यावरणाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की विदर्भात जायचं असेल तर तिकडे थंडी असते, मराठवाड्यात थंडी असते, पश्चिम महाराष्ट्रात थंडी नसते, हे आपल्याला माहित नसतं. तर या पद्धतीनं संशोधन करत असताना नैसर्गिक पर्यावरणाविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. की तुम्हाला जर थंड पाणी प्यायची सवय असेल, बिस्लरी कुठेही जायचं बिस्लरी द्या, पण आदिवासीमध्ये तुम्हाला बिस्लरी भेटणार नाही. आदिवासी तुम्हाला डिकूलची कॅन भेटणार नाही. आदिवासीमध्ये बोरचं, विहिरीचं पाणी भेटणार नाही. तिथं वाहत्या नदीलाच तुम्हाला खाली बसून पाणी प्यावं लागेल त्यांच्यासोबत. जर तुम्ही त्यांच्यासोबत खाली बसून पाणी पिलं नाही तर ते तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार नाही. म्हणजे हे हजरजबाबीपणा लोकांमध्ये असला पाहिजे. बऱ्याच जणांना त्यांच्यासोबत आवडत नाही पण ते तसेच राहतात, त्यांच्या भाज्या आवडत नाहीत पण तसेच खातात. म्हणजे भात शिजवला आणि भाताचीच कढी आहे, दुसरा आयटमच नाही, एकच आयटम आहे, पण किती छान लागते म्हणून ते खाऊ लागतात. कशासाठी तर त्यांच्याकडून त्यांना माहिती पाहिजे असते. काय खाता तुम्ही, काय जगता, असलं तर काहीच नाही, आमच्याकडे असं काहीच नसतं म्हणलं तर ते आपल्याला मारायला उठते. त्याच्यामुळं त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणात राहणे, त्यांचा आहार, त्यांची दैनंदिनी स्वीकारणे, वाटल्यास थोडंसं त्यांचं कौतुक करणे. आणि मला सुद्धा असं जीवन आवडतंय, माझा जन्म व्हावा तर पुढच्या वर्षी आदिवासीमध्येच व्हावा, पुढच्या वर्षी मला इथंच भेटावं आणि मी तुमच्या समूहाचा भाग बनावं, असं जर तुम्हाला बोलता आलं तर ते संशोधन दर्जेदार होईल, ते योग्य माहिती सांगतील.
आणि नाहीतर तुम्ही त्यांचं जीवनाकडे केविलवाण्या पद्धतीनं पाहायला लागला तर तुम्हाला ते हाकलून देतील, नाहीतर प्रतिसादन देणार नाही. तर अनुताई वाघ, त्याच्यानंतर जेव्हा माणूस जागा होतो नावाचं एक पुस्तक आहे, ते खूप चांगलं आहे. तर त्या गोदाताई परुळेकर नावाच्या आहेत, अनुताई वाघ आहेत, आणखी 2-3 संशोधक आहेत की या लोकांनी, गोविंद गारे नावाचे आहेत, या लोकांनी त्यांच्यात राहून त्यांचा अभ्यास केला की ते कशाला काय म्हणतात, ते कसे जीवन जगतात. आपण वाघ दिसल्यास कळतो, पण ते वाघाला ते कळून लावतात. वाघाचे ते मागा लागले तर वाघ पळायला लागतो, कारण का त्यांना त्यांचा अभ्यास आहे की तो काय केल्यानंतर भीतो. आम्हाला अभ्यास नाही, काय केल्यानंतर तो भीतो, म्हणून आम्ही पळतो, तो नाही पळत. काल परवा मी असं पाहिलं की पोलिसाला घेऊन चोर पळतात, पण काल परवा मी टीव्हीवर पाहिलं की चोराला घेऊन पोलीस पळत होते. असं उलट आहे काही ठिकाणी. तर संशोधकामध्ये ते पर्यावरणाविषयीचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्या पुढचा भाग आहे संशोधनाच्या नोंदी. म्हणजे मी जे तुम्हाला शिकवत आहे कशाच्या आधारे शिकवत आहे, या सगळ्या नोंदी. किंवा 19व्या शतकापासून अभ्यास केला, मॉर्गनचा अभ्यास केला, फ्रॉगेट जातीचा अभ्यास, जमातीचा अभ्यास केला, आणि ही जी क्षेत्रकार्य पद्धत आहे, फील्डवर्क मेथड आहे, त्याच्या हे वैशिष्ट्य आहे की मी असं नोंदवून ठेवलेलं आहे, बारीक बारीक कोपऱ्यात कुठतरी खुणा करून ठेवलेला आहे. ह्या नोंदी आपल्याला कामी येत असतात की कुठंतरी आपण तिथं चलत चलत असं कुठंतरी लिहून ठेवलेलं असतं की हे आदिवासीचं गाणं आहे. आणि मग हे ह्याचं लेखक कोण आहे, हे आलं कुठून, ते नारळी पौर्णिमेची पूजा करून समुद्रात जातात, त्याच्या आधी का जात नाही. तर आधी का जात नाही, तर त्यांनी माशाची वाढ होण्यासाठी काही 4 महिन्याचा कालावधी दिलेला असतो. 4 महिन्यामध्ये माशाची पावसाळ्यामध्ये वाढ व्हावी आणि त्याच्यानंतरच्या 8 महिन्यामध्ये मच्छीमारी करणे. म्हणजे ही जी 4 महिने यासाठी दिले. नारळी पौर्णिमेपासून आम्ही समुद्रात जायला सुरू करतो, मासे आणायला सुरू करतो, आमचा नेता असतो तो बाजारपेठेमध्ये व्यवस्थापन करतो, आम्ही घेऊन बसतो, लोक विकत घेतात. हे सगळं जे आहे, मग ही नारळी पौर्णिमा ही नोंद केली आपण की नारळी पौर्णिमेपासून हे लोक समुद्रात जातात. पाऊस पडत नसल्यानं, पाऊस जर पडत नसेल तर ते काय करतात, तर ही आपण नोंद करून घेतली पाहिजे की पाऊस पडत नसेल तर आदिवासी काय करतात. आदिवासी लोक पाऊस पडत नसेल तर ढोल वाजवतात, नृत्य करतात, टेकडीवर जातात, वरून दगड सोडतात, दड 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 खाली येतात आणि ते दगड जसे, त्यांचं म्हणणं असं आहे की जोरात ढकलतात. ते त्यांचं म्हणणं हे दगड जितका गडगड गडगड वाजत खाली तितके मोठे मोठे ढग येणार आहे आणि दगड जर हळूच गेला तर पाऊस पण तसाच येणार आहे. दिवसभर पाऊस पडला तरी डोकं भिजणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्यांदा पाऊस पडत नसेल तर तोंडात पाणी घेतात आणि चूळ भरतात, पाऊस पडणार आहे असं, पाऊस पडायला असं ते इमॅजिन करतात. तर ही त्यांची कल्पना आहे आणि असं करूनही पाऊस पडला नाही तरी सुद्धा त्यांच्याकडे एक श्रद्धा आहे. एवढं 2 गोष्टी केल्या, दगड सोडले, नृत्य केलं, मांसाहार केला, पार्टी झाली, दारू पिली, नृत्य केलं, सण सगळा पार पडला तरी पाऊस आला नाही. सगळ्या गावाला चूल भरली तरी पाऊस आला नाही. तरी त्यांची पुढची कल्पना अशी आहे की एवढं करून पाऊस आला नाही तर आपल्या ही जी करण्याची पद्धत आहे ही चुकलेली आहे. ही आपलं जी विधी केला तो योग्य दिशेनं झाला नाही आणि आपला जो भगत आहे त्याला हे विधी आवडला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना श्राप दिला, त्यांना योग्य पद्धतीचं सहकार्य केलं नाही. परिणामी ढग आले आणि ढग गेले, ही त्यांची कल्पना असते. तर हे संशोधकाला त्यांच्या जी काही रूढी प्रथा परंपरा आहेत, जीवनाविषयीचे जे दृष्टिकोन आहेत ते कसे आहेत ते तसं पद्धतीनं समजून घ्यायचं आहे. मला माझं काहीच माहित नाही, त्यांचं शिकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा नोंदी आपल्याला पाहिजे की कशाला काय म्हणतात. त्याच्यानंतर अभ्यासकाची पात्रता. आता हे संशोधन करत असताना अभ्यासकाची सुद्धा एक पात्रता असते की आपल्याला जर मला जर अभ्यास करायला जायचंय मेळघाटमध्ये, तर मला अभ्यास करायला जायचंय तर मी इथं BA ला 70 मुलं आहेत, BSc ला 150 मुलं आहेत, एवढे मुलं मी घेऊन जाणार नाही. यांचा अभ्यास करत असताना माझ्यासोबत 2-3 मला सहसंशोधक पाहिजे. तर मी याच्यातल्या ज्याचं गाव आदिवासीमध्ये आहे, ज्यांचं स्वतः आदिवासी आहेत त्यांची निवड करणार आहे, जे थोडेसे अभ्यासू आहेत त्यांची निवड करणार आहे, ज्यांना त्याच्यातलं थोडं कळतं त्यांची निवड करणार आहे. तर हे झालं संशोधनाच्या कसोट्या. पण दुसरी कसोटी ही आहे की तटस्थ अध्ययन केलं पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केलं पाहिजे, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन त्याच्यामध्ये असं नाही पाहिजे, वस्तुनिष्ठ अध्ययन केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या
पात्रता अभ्यासकामध्ये असली पाहिजे. तर हे क्षेत्रकार्य अध्ययन पद्धती मुद्देसूदपणे अशा पद्धतीने मांडता येते. दुसऱ्या पद्धतीचं विश्लेषण एक पानाचं आहे, याचं विश्लेषण कधी 2 पानं 2.5 पानं पण होऊ शकेल. जर हा मध्ये प्रश्न असेल तर हा लिहायचा प्रयत्न जास्त करा. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.